एवढं जे वॉटरप्रूफिंग आत करून कलरिंग केलं होतं मी, हे पूर्णपणे वेस्ट जात आहे की काय? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा जोरदार पावसाळी व्लॉगमध्ये. एक मिनिट, एकच मिनिट फक्त. तुम्ही व्हिडिओ बघा, मी थोडंसं तुम्हाला इंटरप्ट करतोय, डिस्टर्ब करतोय, त्याबद्दल खरंच सॉरी. पण एवढं सांगायला आलो होतो की हा जो तुम्ही व्हिडिओ म्हणजे हा जो तुम्ही माझा व्लॉग बघताय ना, हा साधारण जेव्हा जोरदार पाऊस पुण्यात आला होता, जे सलग 4 दिवस म्हणजे महाराष्ट्रामध्ये सलग 4 दिवस पाऊस आला होता ना, तेव्हाचा व्लॉग आहे. आता कंटिन्यू करा. कारण की पावसाबद्दल मी बोलत होतो, कंप्लेंट करत होतो, गरमी खूप आहे, असं तसं वगैरे. आणि साधारण 2 ते 3 दिवस झाले पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस आहे आणि आज तर जोरदार पाऊस आहे. तुम्हाला वाटत असेल की मी नेहमी बेडरूममधून जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा बॅकग्राऊंडला तुम्हाला हे दिसत असेल सगळं. तुम्हाला वाटतही असेल की यार काय बॅकग्राऊंड आहे हा. पण ह्याचं कारण सांगू तुम्हाला दाखवतोच, तर तुम्ही पहा. 1 वर्ष झालं मी या बेडरूममध्ये व्यवस्थित कलरिंग आणि त्याच्याच वरच्या साईडला तिथं प्रचंड पाणी गळत होतं. कारण बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूनी लांबलचक चीर गेले आणि तिथनं पाणी जिरपून आतमध्ये प्रचंड पाणी इथून पूर्ण वाट लागलेली होती या भिंतीची. त्यासाठी मी वॉटरप्रूफिंग करून मस्तपैकी हे सगळं कलरिंग करून घेतलं होतं. पण पावसापुढं काय चालतं. बाहेरच्या साईडनी बिल्डिंगचं काम करायचं होतं, ते सोसायटीकडे असतं आणि ते करू म्हणत शेवटी हा जोरदार पाऊस आज आला आणि एवढं जे वॉटरप्रूफिंग आत करून कलरिंग केलं होतं मी, हे पूर्णपणे वेस्ट जात आहे की काय असं झालं आहे. कारण की बाहेरून पाणी जिरपून आतमध्ये आता गळायला सुरुवात झालेली आहे. प्रचंड आता डोक्यावर थोडंसं टेन्शन आहेच आहे. पूर्ण असं या पिलरला इथून अशी इथपर्यंत चीर गेलेली आहे ऑलरेडी आधीपासून. तर आता भीती अशी आहे की इथं थोडंसं गळतं आहे, पण देव ना करो की आपलं ह्या साईडला काही गळेल. कारण इथंच मेन आहे आपलं वर्कस्टेशन आणि तुम्ही बघत आहात ह्या साईडलाच ही जी वायर आलेली आहे रेड कलरची, ही आहे पॉवर बॅकअप म्हणजे बॅटरी बॅकअप जो बसवला आहे मी त्यासाठीचा. कारण कामाला प्रॉब्लेम येऊ नये लाईट गेल्यावर त्यासाठी. आणि हा पॉईंट मी इथंच घेतला आहे. आता जर इथं गळलं तर मला ही जागा बदलावी लागेल. बॅटरी बॅकअपचं थोडंसं अवघड होईल, मला इकडं शिफ्ट व्हावं लागेल. हे बघून हे मेसी आहे, तुम्ही इथं लक्ष देऊ नका, पण ह्या साईडला शिफ्ट व्हावं लागेल. वायर तिथून एक्सटेन्शन घ्यायला लागेल. बराच कुटाणा करावं लागणार आहे. घ्या. पाऊस नाही आला तर असा आला आहे की आता बघा काय करता तुम्हीच करा. तुम्हाला माझी आठवण येत होती, मी तर आलो आहे. आता तुम्ही तुमचं सोय करा, तुम्ही तुमचं बघून घ्या, असं काहीसं झालेलं आहे. तर आज रविवारची संध्याकाळ आहे, जवळपास रात्रीचे 10च वाजलेले आहेत आत्ता. आणि उद्यापासून ऑफिस स्टार्ट होतं आहे आणि आज मला हे टेन्शन नवीन सुरू झालेलं आहे. म्हणजे एक अडचण संपत नाही की दुसरी येऊन दरवाजापाशी उभी असते. ह्याच्यापासून पळता तर येणार नाही, पण देवाला एवढंच म्हणू आपण की बाबा जे काय संकट येतील त्याला तोंड देण्याची तेवढी ताकद मात्र माझ्यात दे. तर चला बघूया आता काय कसं होतं आहे पुढं. तर हेच तुम्हाला अपडेट द्यायचे होते की पावसाळा पुण्यात अतिशय जोरदार सुरू आहे. पुण्यातच नाही तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता न्यूज बघतच असाल. मुंबईला तर पाणी भरलं आहे, घरांमध्ये शिरलं आहे, बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे सगळं. नदीने आपली जी हद्द असती ती पार करून व्हायला लागलेली आहे. तर प्रचंड नुकसानही होतं आहे बरेच ठिकाणी, बरेच न्यूज चाललेले आहेत. खरंच जोरदार पाऊस आहे यावेळी, जोरदार. बघू आता, हे तर आपल्याला सगळं करावंच लागणार. करूया आता.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही तर पाहिलंच ना की कसं पावसाने थैमान घातलेलं आहे. आज अक्षरशः रात्रभर जोरदार कडाक्याचा पाऊस पडतोय आणि तुम्हाला तर मी दाखवलंच की कसं इथं प्रॉब्लेम झालं. मला वर्क स्टेशन हलवावं लागलं आहे सगळं. हे बघा, इथनं हे पाणी गळत होतं, त्यामुळं टेबल थोडंसं समोर घेतलं मी, कारण इथं बसवायचं म्हटलं तर ते फार अवघड जात आहे. त्यापेक्षा म्हटलं हे थोडंसं पुढं घेऊया, काय असेल ते पाणी पलीकडच्या साईडला पडेल तिथं काहीतरी ठेवता येईल. मग मी थोडंसं टेबल पुढं सरकून घेतलं आहे, हे सगळं काढून ठेवलं आहे PC ऑफिसचं. आता हे सगळं असेंबल करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर अशा प्रकारे PC सेट केलेलं आहे मी, थोडंसं पुढं घेऊन, आणि स्पीकरसुद्धा वरच ठेवला आहे. हा खाली असतो बेस, पण कसं इथून जर पाणी वाहत आलं आणि त्याच्यात जर गेलं तर ह्याचं अवघड होऊ शकतं. त्यामुळं सगळ्याच गोष्टी वर घेतल्यात मी. समोर कसं नीट आणि क्लीन दिसतंय, पण हेच मागच्या साईडने जर बघितलं प्रचंड थैमान आहे वायऱ्यांचा. असो, थोडंसं इथून असं वाकडं जाऊन काम करावं लागणार आहे, पण हरकत नाही. सेट झालं आहे. तब्बल 4 दिवसानंतर जो प्रचंड हाहाकार झाला होता, पावसाने घातला होता, प्रचंड ठिकाणी नुकसान झालेलं आहे, तर तो पाऊस आता तब्बल 4 दिवसानंतर थांबलेला आहे. आणि आजचं वातावरण काही असं आहे, हलकं हलकं ऊन पडतं आहे, कोरडं वातावरण आहे, ढगाळ आहे, पण पाऊस थांबलेला आहे. पण तुम्ही पाहिलंच असेल, म्हणजे बातम्यामध्ये पण दाखवत आहेत की वसई विरार या ठिकाणी अजूनही पाणी साचलेलं आहे, घरोघरी जात आहे. त्यांच्या पाणी पिण्याची म्हणा किंवा जे काय पाणी लागतं ते पाणी नाही आहे, खायला अन्न नाही आहे, आणि लाईटसुद्धा नाही आहे. इतकी विचित्र परिस्थिती आहे. आता तसंही हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल, जो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, तेव्हा या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या असणार आहे. पण जे काही गोष्टी आहेत ते खूप वाईट चाललेल्या आहेत. वसई विरार यांच्या बाबतीत तर खूप अवघड झालेलं आहे सगळं. पण बघू, काहीतरी तोडगा निघावा, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत हीच अपेक्षा आहे. कारण रोज बातम्यात आम्ही बघतो आहे, बरेच ठिकाणीचं बरेचसे प्रॉब्लेम्स येत आहेत डोळ्यासमोर, पाहतो आहे आम्ही. खूप वाईट वाटतं आहे. पण आज पावसाने थोडीशी तग धरलेली आहे, त्याच्यामुळं कदाचित सगळ्या गोष्टी पूर्वस्थितीवर परत येतील अशी अपेक्षा करतो. आणि हेच अपडेट तुम्हाला द्यायचं होतं. तर बघूया मग आता पुढं काय काय होतं आहे ते. बाय द वे, मी कामाला बसलेलो आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच ह्या जागेपासून मी थोडंसं गॅप मेंटेन केलेलं आहे, जेणेकरून परत पाऊस आला तर, जास्त पाऊस आला तर ह्याच्यावर काही त्रास होऊ नये आणि ह्या वर्क स्टेशनला काही इश्यू येऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. बॅटरी बॅकअप तो इकडनंच आहे, त्याच्यामुळं मला इथलंच बसावं लागतं आहे थोडंसं गॅप मेंटेन करून. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.